नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बघा सक्सेसिव्ह पर्सेंटेजचा प्रश्न आपण याला म्हणतो। एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते, त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, व्यापाऱ्यांसाठी 20% नफा आणि इतरांसाठी 30% नफा, तीन नफे दिलेत। पहिल्यांदा किंमत 100 पकडली मी, बरोबर। 10% नफा आहे म्हणजे विकले कितीला 110%ला, परत 20% नफा आहे विकले कितीला 120%ला, परत 30% नफा आहे विकलं कितीला 130%ला। बस ह्याचं उत्तर काढायचं आपल्याला। 100 ला 100 कॅन्सल, या एका शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य। 11 गुणिले 12 किती येतं 132 येतं, तुम्हाला ट्रिक सांगितली मी ह्याची। परत ह्याला गुणिले 13 करायचंय, 13 दुनी 26, परत 13 त्रिक 39 आणि 2 41, 13 एके 13 आणि 4 17 आणि एक इथलं 10 आहे त्याचं एक पॉईंट देऊन टाकला, म्हणजे आधी 100 होतं त्याचं 171.6 झालं। याचा अर्थ कितीने वाढलं रे 71.6 ने वाढलं, तर उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे 71.6% जास्त आहे। तर अशाच पद्धतीने करायचं असतं, कुठलेही फॉर्म्युले ए बी सी असलं काय वापरू नका। असं शिकायचं असेल तुम्हाला तर आपली संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही बॅच डेफिनेटली जॉईन करा, तुम्हाला खूप मजा येईल। थँक्यू सो मच।